पकडे वाटतंय का बरं? आहेराच्या साड्याचं सगळं बघतेस ना व्यवस्थित व्यवस्थित भर. अरे ताई, कीर्तीला कोणतं काम सांगितलं म्हणजे झालंच म्हणून समजा. ना आली मोठी. बरं मी काय म्हणते, आई ऐक ना, सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित झाल्यात ना, आपल्याकडनं काही कमी नको राहायला. मला जरा टेन्शन येतंय. ज्योती नको काळजी करू अगं, लग्न घर आहे असंच होत राहणार. आणि आपण कितीही व्यवस्थित केलं ना तरी ऐनवेळेस काहीतरी गडबड होते. नको काळजी करू. आणि तुला सांगू का, साखरपुडा म्हणजे रंगीत तालीम असते लग्नाची. होईल सगळं व्यवस्थित. आणि आता ज्या चुका होतील ना साखरपुड्यात त्या लग्नाच्या वेळेस टाळायच्या आपण, बस. हो आई, मला कळतंय सगळं, पण तेच म्हणते की आपल्याकडनं काही कमी नको पडायला, म्हणून जरा येतंय टेन्शन. ताई, तुम्ही दोघी ना किती टेन्शन घेताय यार. तुम्हाला टेन्शन घेण्याशिवाय काही येतं का? मला सांगा, जिचं साखरपुडा आहे तिला पण एवढं टेन्शन नाहीये, ती बसली मस्त निवांत. ए, जास्त पुढे पुढे बोलू नकोस, मला पण आहे टेन्शन. तुला जर 3 पडले तर मला नको मारू, कळलं का? ए अरे काय चाललंय तुमचं? इथे मला टेन्शन आलंय. कशाला? अरे तू टेन्शन का घेतोय? हे बघ, तू कितीही पॉइंट डेंजर मध्ये असले ना तरी एक छकडा पडला की सगळा गेम फिरू शकतो. विषय क्लोज आहे तुझा. हा वेडायस का? का? हा, मी लुडो बद्दल नाही बोलत आहे. मग अरे साखरपुडा रे माझा, मला त्याचं टेन्शन आलंय. फालतू लोक आहात तुम्ही, फालतू. हसताय काय? मला वाटलं सोडण्याचं आहे त्याचं काय. अरे दादा हसू नये तर काय करू? हा, अरे कशाला उगाच टेन्शन घेतोय? अरे उद्यापासून तुमचं ऑफिशियल होणार. हो तेच ना. अरे मग काय, मग त्यानंतर तुला रान मोकळं. ए, मोठा भाऊ आहे मी तुझा. हा, हे असं बोलतोस माझ्याशी? ताई बघ ना कशी वागते माझ्याशी ही. अगं हो हो, जरा थांब. अगं ताई, काय झालं? काय केलं हिने? हे मी काही केलं नाहीये. मी फक्त एवढंच विचारलं की अगं तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला कधीपासून मी जिजू म्हणायचंय, तर लगेच काय गरज आहे पुढे पुढे बोलायची? लग्न झाल्यावर बघू ना. आणि ते जिजू वगैरे कसं वाटतं बोलायला? अगं त्याला काय झालं, म्हणते तर म्हणू दे की तिला काय म्हणायचे ते. बघ ना आई, ही म्हणते जिजू नाही म्हणायचं. मग ताई काय म्हणायचं बरं तुमच्या होणाऱ्या आहोंना? काय वहिनी नाही नाही, वहिनी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, पण लग्नानंतर म्हणा ना. का? आत्तापासून तिला वहिनी म्हणलं तर काय प्रॉब्लेम आहे? उद्या एकमेकांना अंगठ्या घातल्यानंतर ती ऑफिशियली तुझी बायको होणार आहे. काय रे विराज? ठीक आहे. आम्ही लग्नापर्यंत तिला वहिनी नाही म्हणणार, पण तोपर्यंत आम्ही तिला म्हणायचं काय? तिला विचारून सांगतो. अरे फालतू लोक आहेत तुम्ही, खरं. हे छान आहे. अजून साखरपुडा सुद्धा झालेला नाहीये तरी सुद्धा स्वराज गायकवाड बायकोच्या तालावर नाचायला लागले. काही काय नाहीतर काय, तसंच आहे. अरे जरा वचक दाखव तिला, जास्त तिला वाटू दे, खोटं खोटं काय विना वाटू दे तिला की नवऱ्याचं वचक आहे माझ्या. नाही, लग्नाला 1-2 महिने झाले की मग सुरू होऊ दे तुझं. हिला विचारून सांगतो, हिला विचारून सांगतो. आत्या. ए गबरे. अरे आत्या, असं काही नाहीये. मुळात आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. हा, अरे आणि मी सांगू का तुला, आत्या ती ना थोडी वेगळी आहे आणि आमच्यात अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे ग. ओ बॉन्डिंग. आमचं जरा वेगळं आहे. बघितलं का ज्योती कीर्ती,
तुमची ताई आत्तापासूनच आमचं तुमचं करायला लागले बरं का. आई तुम्हाला मी सांगून ठेवतेय ही ऑलरेडी 70% गायकवाडांच्या घरात गेली सुद्धा मनाने, हो ना ताई? ताई आम्हाला तरी सांग ग, असं काय वेगळं आहे तुमचं? किती बरं झालं असतं जर मी तुम्हाला सांगू शकले असते सगळं, की माझ्या मनात नेमकं काय सुरू. वेगळं म्हणजे काय काय वेगळं आहे ग. ओको काही वेगळं वगैरे नसतं हा. लग्नानंतर 2 वर्षांनी तोच भात आणि तीच डाळ. नाही तिला डाळ भात येतो की नाही मला नाही माहिती. म्हणजे या या बाबतीत तुझं काही बोलणंही झालं नाही? नाही. अरे बापरे, म्हणजे ज्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही हेही तुला माहिती नाही, तिच्यावर संसार कसा करणार रे तू स्वराज? जेवण बनवता येत नाही म्हणजे काय संसारच करता येत नाही का? आणि येतं मला बऱ्यापैकी करता. लग्नानंतर पुढचं पुढे बघू आपण. बापरे, बिचाऱ्या स्वराज जिजूंचं अवघडच दिसतंय मला. लग्नानंतर जेवणाचे हाल आहेत त्यांचे. कीर्ती, काय ग काय चाललंय? आई तुला सांगते दिवसेंदिवस ही बिघडत चालली आहे मुलगी. काय झालं, काय बोलली ही? काही नाही ग ताई, काही नाही. कीर्ती, एकदा बघितलं पाहिजे तुझ्याकडे चांगलंच. दादा मग पुढचं काय ठरवलेस की नाही? म्हणजे फिरायला वगैरे कुठे जाणार? हे अरे शिक्षक हा? काय एकदम म्हाताऱ्या माणसाला विचारल्यासारखं काय विचारतोय? हनीमूनला कुठं जाणार आहे ते विचार. ओ हनीमून. शिमला कुलू मनाली लडाख का अजून ठरायचं आहे? तिला विचारून सांगणार असेल. आत्या वेळ आहेत का तुम्ही? अरे आता तू तरी सांग. ए वा, हा काय रे त्याला त्रास देता? मोठा भाऊ आहे ना तुमचा, बरोबर आहे. बिचारा गरीब आहे म्हणून काही बोलतोय रे त्याला. आणि विराज, छुपा रुस्तम निघालेस रे तू एकदम. हा मी काय केलं? मी काय केलंय? नाही, विषय निघाल्यानंतर चुरू 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 बोलायला लागलाय की नाही मग? प्रोफेसर अगं काही काय आत्या, मी तर जस्ट म्हणजे आपलं ते हा, बस ठेव तुझ्याकडे. बरे सगळं आवरा आता. 1 मिनिट, शेवटचा गेम झाल्याशिवाय कोणी उठणार नाहीये. काय खेळत बस, मी चालते, मला आली झोप. झालं, घेऊन जाऊ. काय तुला काय? गप्पा बस. चला मला झोप येतेय, तुम्ही गप्पा मारत बसा. थांब ना ग ताई, असं काय करते? गप्पा मारू ना छान. अगं जागरण झाली की मग फोटोज चांगले येत नाहीत. तुम्ही काय करवले आहात, माझं लग्न आहे, मला छान दिसायचं. ये करवले जास्त महत्वाचे आहेत, सांग ना. जाऊ दे तिला, जा विश्रांती घे. चला तुम्ही पण जा, उगाच दगदग नको. हो आई, तूही झोप, ठीक आहे? हो. चला हे आवरा आता. चला दे इकडं. चला. एक आई, सुलोचना आत्याचा मेसेज आहे. उद्या अंगठी बघायला घरी बोलवलंय त्यांनी.